सलील देशमुख यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सलील देशमुख यांचा राजीनामा वरिष्ठ स्तरावर नामंजूर झालेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवीण कुंटे पाटील यांनी ही माहिती दिली आहे। सलील देशमुखांची समजूत काढण्यास आम्हाला यश आलेलं आहे असा दावा कुंटे पाटलांनी केल्याचं कळतंय। तर सलील देशमुखांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांच्या घरी बैठक सुद्धा झाली आहे। सलील देशमुख यांच्या जाण्याने काय परिणाम होणार यावर सध्या विचारमंथन सुरू आहे। महत्त्वाची राजकीय बातमी, सलील देशमुख यांनी राजीनामा दिला होता, मात्र त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सलील देशमुख यांचा राजीनामा वरिष्ठ स्तरावर नामंजूर झालेला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवीण कुंटे यांनी ही माहिती दिलेली आहे। सलील देशमुखांची समजूत काढण्यात आम्हाला यश आल्याचं सुद्धा कुंटे पाटील हे दावा करत म्हणतात। तर सलील देशमुखांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख यांच्या घरी बैठक सुद्धा झाली आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून। जितेंद्र, ही जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? सध्या आता पाहिलेलं आहे की काल सलील देशमुख यांनी आपल्या पदाचा सर्व पदाचा आणि सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधून। त्यानंतर राष्ट्रवादीचे जे जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते आहेत, अध्यक्ष असतील, सचिव असतील, ते पूर्ण अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी पोहोचलेले आणि त्यांच्यात बैठक सुरू आहे। त्यानंतर जी माहिती मिळते की अनिल देशमुख असतील किंवा इतर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्याकडनं सलील देशमुख यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते। कारण सलील देशमुख यांनी राजीनामा दिलेला असला तरीही ते अजूनही कुठल्या पक्षात जाणार असं त्यांनी जाहीर केलेलं नाही, मात्र ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्या पद्धतीने त्यांची रणनीती सुरू असल्याची माहिती आहे। मात्र याला जे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते त्यांनी इन्कार केलेला आहे की अशा प्रकारचे कुठलेही पाऊल सलील देशमुख उचलणार नाही। त्यांची समजूत आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची काही नाराजी असेल तर ती देखील दूर झाल्याचा देखील दावा यांनी केलेला आहे। त्यानंतर आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की सलील देशमुख आता यानंतर कुठलं पाऊल उचलतात आणि त्यानंतर कुठल्या घडामोडी घडतात। अगदी अगदी त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणारच आहे, कारण की खूप महत्त्वाचं ही जी बैठक आहे ती मानली जाते। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।